आणि नंतर आणखीन एक मोठी बातमी बघूया। लडाखमध्ये लष्कराचा एक रणगाडा नदीत कोसळला, ज्या दुर्घटनेमध्ये 5 जवान शहीद झाल्याचं समजतंय। शहीदांमध्ये एक जेसीओ असल्याचीही माहिती मिळतेय। नदी ओलांडण्याच्या सरावादरम्यान ही दुर्घटना झाल्याचं समजतंय। नदीचं पाणी अचानक वाढल्यानं ही दुर्घटना झाल्याची माहिती मिळतेय। लडाखमध्ये टँक सराव करताना हा अपघात झाल्याचं समजतंय। एक जेसीओ आणि 4 जवान या अपघातामध्ये या दुर्घटनेमध्ये शहीद झाल्याची माहिती मिळतेय। नदी ओलांडण्याचा सराव या टँक्सचा सुरू होता, पण सरावादरम्यान नदीचं पाणी अचानक वाढलं आणि त्यामुळे ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येतेय। आणि या संदर्भातली अधिक अपडेट आपण जाणून घेणार आहोत। श्रीधर हसबनीस आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत सध्या। श्रीधर, काय नेमकी या संदर्भातली अपडेट? म्हणजे ही जी घटना जी घडली आहे ही दौलत बेग ओल्डी या भागामध्ये झालेली दिसत आहे। आपल्याला माहिती आहे तिथे जो रणगाडा आहे लष्कराचा तो जात होता आणि तिथे अचानक पाणी वाढल्यामुळे ही दुर्घटना झाली। आणि आता जो आकडा आहे तो आपल्याला कळतंय की 5 जवान त्यामध्ये शहीद झालेले आहेत आणि एक त्यातला जेओसी असा आहे। आकडा अजून वाढण्याची एक भीती आता व्यक्त केली जाते। सध्या जर बघितलं आपण तर पाणी कमी झालंय आणि रेस्क्यू ऑपरेशन आता सध्या सुरू आहे। ठीक आहे श्रीधर, धन्यवाद सविस्तर माहिती दिली त्याबद्दल। लडाखमधली ही घटना आहे। लष्कराचा रणगाडा नदीत कोसळला, ज्यामुळे दुर्घटना झाली। दुर्घटनेमध्ये 4 जवान शहीद झालेत, एक जेसीओ देखील शहीद झाल्याची माहिती मिळते। नदीचं पाणी अचानक वाढल्यानं ही सगळी दुर्घटना घडल्याचं प्राथमिक कारण समोर येत आहे। नदी ओलांडण्याचा सराव हा रणगाडा हा टँक करत होता आणि या सरावादरम्यानच ही दुर्घटना घडल्याची माहिती समोर येते। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।